घरातलेच लोक असे बोलतात ना, तेव्हा मी भयंकर रडले. मी ह्यांची उलट उत्तरं देऊन बंद नाही करणार. गरज आहे सिम्पथी म्हणून नाही ना, रिलेटिव्सपेक्षा बाहेरची लोक खूप छान असतात. खूप 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 जास्त डिप्रेसिंग गोष्ट आहे. आणि ते करिअर आपल्याला बाळ झाल्यावरती सोडावं लागतं ना. पैसा हा लागतोच. प्रत्येक मुलीने, माझं मत आहेच की प्रत्येक मुलीने हे इंडिपेंडेंट असलंच पाहिजे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे या चॅनलवरती. हा माझा पहिला इंट्रोडक्शन ब्लॉग म्हणू शकता, व्हिडिओ म्हणू शकता या चॅनलवरचा. तर मग आणि मी हा व्हिडिओ ह्यासाठी बनवते की मला तुम्हाला एक इंट्रोडक्शन द्यायचं आहे आणि एक बॅकग्राऊंड स्टोरी सांगायची आहे की मी हा चॅनल का स्टार्ट करते. चलो लेट्स बिगिन. मी यूट्यूब चॅनल का स्टार्ट केला, त्याच्या मागचं रिझन काय. तर सगळ्यात आधी तर मी माझं नाव सांगते. माझं नाव प्रियांका आहे. मी एका न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहते. मी, माझे हजबंड आणि माझी 1.5 वर्षाची मुलगी. ऑफकोर्स सासू सासरे पण आहे, पण ते गावी असतात, येऊन जाऊन असतात म्हणजे. तर ही माझी फॅमिलीबद्दल मी सांगितलं तुम्हाला. तर मी हा यूट्यूब चॅनल का स्टार्ट केला, तर माझं लग्न झालं 2023मध्ये आणि त्याच्यानंतर मी जॉब करत होते आणि लग्नानंतर बेबी झालं. तर बेबी पूर्ण म्हणजे 9 महिन्यापर्यंत मी जॉब केला प्रेग्नन्सीच्या. पण बाळ झाल्यानंतर 6 महिने मॅटर्निटी लीव्ह होतं आणि 6 महिन्यात काय मी परत ऑफिस जॉईन करणं पॉसिबल नव्हतं. तर आधी माझा एक यूट्यूब चॅनल होता आहे, म्हणजे लाईफ विथ प्रेशा. त्याच्यावरती 508 वगैरे सबस्क्रायबर्स आहेत. पण तिथे ना सगळे असे ओळखीचे लोक आणि सगळे म्हणजे तुम्हाला आता माहितीच आहे की जवळचेच लोक आपल्याला जास्त काय बोलतात, सपोर्ट करत नाहीत किंवा हसतात किंवा हिणवतात. तर मला हा पूर्ण नवीन चॅनल स्टार्ट करायचा होता, जो कोणालाच माहिती नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट मी माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या नवऱ्यालासुद्धा सांगितलं नाही आहे की मी नवीन चॅनल स्टार्ट केलं. ऑफकोर्स पहिला चॅनल त्यांना माहिती होता आणि त्यांचा काही विरोध नाही आहे की यूट्यूब वगैरे चालू करू नको, असं काही नाही आहे. बट मला पूर्ण स्क्रॅचपासून परत चालू करायचं आहे, कारण मला बघायचं माझ्यात किती पोटेन्शियल आहे आणि मी किती करू शकते. तर तो आधीचा जो चॅनल होता त्याच्यावरती ऑब्व्हियसली माझ्या नवऱ्याने चालू केला होता तो, आणि त्यांचा जुना चॅनल होता त्याच्यावरती ऑलरेडी 300-350 सबस्क्रायबर्स त्यांचे होते. लग्नाच्या पण आधी चालू केलेला त्यांनी. सो त्याच्यावरती ऑलरेडी सबस्क्रायबर्स होते. मी चॅनल चालू झाल्यापासून 200-250 सबस्क्रायबर वाढले त्याच्यावरती. पण हा मला पूर्ण स्क्रॅचपासून चालू करायचा आहे. आणि ऑब्व्हियसली आता रिझन हेच आहे माझं चालू करायचं की मी बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत. जसं मी सांगितलं, मी न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहते, तर बाळाकडे लक्ष द्यायला माझ्या कोण नाही आहे. तर ऑब्व्हियसली मला तिच्याजवळ थांबावं लागणार आहे. मला घर बघायचं आहे, तिला बघायचं आहे आणि मला माझं करिअरही सोडायचं नाही आहे. बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत, पण मी घरातून नक्कीच काहीतरी चालू करू शकते आणि त्याचाच हा छोटासा प्रयत्न आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा हे मी यशस्वी करून दाखवणार आहे. पण ऑफकोर्स या सगळ्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्टची गरज आहे. तर मला माहिती आहे की घरातल्यांपेक्षा ना बाहेरची लोक खूप चांगली असतात. घरातले हसतील, हिणवतील, पण बाहेरची जी लोकं आहेत ना, ती खूप प्रेमळ आहे. ही दुनिया खूप प्रेमळ आहे. ऑफकोर्स काही वाईट लोकं असतात, काही चांगले असतात, पण मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण मला नक्की सपोर्ट कराल ह्यामध्ये, माझ्या ह्या जर्नीमध्ये. आणि माझ्या साईडूनही मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्हाला खूप छान छान कंटेंट बघायला भेटेल. मी मोस्टली डेली व्लॉग्स टाकणार आहे. शॉर्ट मिनी व्लॉग जे असतात ते तर ऑलमोस्ट रोज येणार आहेत ह्या चॅनलवरती.
आणि लाँग व्हिडिओज पण येतील. सो माझ्या साईडून मी पण तुम्हाला पूर्णपणे एंटरटेन करायचा प्रयत्न करणार आहे. काही टिप्स अँड ट्रिक्स असतील, छान छान ब्लॉग्स येतील, हे सगळं मी स्टार्ट करणार आहे. आणि अजून एक मला सांगायचं होतं, मी एक शॉर्ट पण अपलोड केला आहे. काल परवा मला मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला. वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी होती, जॉब होता. बेसिक होतं डेटा एंट्रीचा. माझं क्वालिफिकेशन ते नाही आहे, माझं एक्सपिरियन्स ते नाही आहे, बट स्टील मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी दिलं, इंटरव्ह्यू देऊन आले आणि सिलेक्शनही झालं. ऑफकोर्स माझं एक्सपिरियन्स वाईज, डेझिग्नेशन वाईज आणि सगळ्याच ह्याने ना पेमेंट खूप कमी होतं आणि नव्हतं, म्हणजे एवढं काही फार खूप छान असं शिकायला वगैरे काही भेटणार नव्हतं त्याच्यातून. डेटा एंट्री बेसिक जॉब होता. पण मी तरी पण इंटरव्ह्यू देऊन आले की ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा हातात काहीतरी आलेलं चांगलं. त्यामुळे मी इंटरव्ह्यू देऊन आली आणि सिलेक्शन झालं ऑब्व्हियसली. आणि मी नाही घरी सांगितलं की असं असं आहे. तर फॅमिलीमधले काही लोक ओके होते, काही लोक नव्हते. पण माझे एक रिलेटिव्ह आहेत, ते मला बोलले की तुला जॉब करायची काय गरज आहे, तुला कशाला पैसे लागतात आणि सोडून द्या आता हे सगळं जॉब वगैरे, बाळ आहे ना, बाळाकडे लक्ष द्या. मी त्यांना म्हटलं, मी कॉलेज संपल्यापासून मी कधीच घरी राहिलेली नाही आहे, मी कायम जॉब केला. त्यामुळे मला असं, मी माझं करिअर नाही सोडू शकत. नाही, आता हे सगळं तू विसरून जा आणि ह्या सगळ्याकडे आता लक्ष देऊ नको, बाळाकडे लक्ष दे. आणि हे इतकं पेनफुल, इतकं हर्टफुल आहे ना, म्हणजे आया माझ्यासोबत हे रिलेट करू शकतील की म्हणजे आपण ऑलरेडी एका स्ट्रेसमधून जात असतो की आपल्याला बाळ पण सांभाळायचं आहे, घर पण सांभाळायचं आहे, आपलं करिअर पण सोडायचं नाही आहे. आणि जेव्हा त्यामध्ये आपण कुठेतरी एक प्रयत्न करत असतो की काहीतरी मार्ग काढत असतो, तर घरातलेच लोक असे बोलतात ना, तेव्हा खरंच जेन्युइनली खूप जास्त वाईट वाटतं. मी भयंकर रडले. पण एक दिवस रडले, दुसऱ्या दिवशी उठले मी आणि मी विचार केला, ठीक आहे, आता मी ह्यांची उलट उत्तरं देऊन बंद नाही करणार, ह्यांची तोंडं मी सक्सेसफुल होऊन बंद करणार. तर त्यासाठी पण म्हणू शकता की मी हे यूट्यूब जर्नी स्टार्ट करते. ह्याला मी आता माझं करिअर बनवणार आहे, कारण अदरवाईज मला काही सपोर्ट नाही आहे, म्हणजे घरी कोण नाही आहे किंवा बाळ सांभाळायला कोण नाही आहे. सो त्या ह्याने मला काही सपोर्ट नाही आहे. पण तो सपोर्ट नसेल म्हणून काय झालं, मी हे तर घरून नक्कीच करू शकते आणि मला खात्री की मी ह्यात काहीतरी चांगलं करेन. पण ह्या सगळ्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची खूप जास्त गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. सिम्पथी म्हणून नाही, मी एक नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे, तर मी त्याच्यावरती कंटेंट अपलोड करत राहणार आहे. तुम्ही माझं कंटेंट बघा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि असंच आपण एकमेकांना सपोर्ट करत राहूयात. कारण मी परत तेच सांगते की मला असं वाटतं ना, रिलेटिव्सपेक्षा बाहेरची लोकं खूप छान असतात, खूप प्रेमळ असतात. तर मला माहिती आहे की मी ह्यात काहीतरी नक्कीच करेन आणि तुमच्यापर्यंतही छान कंटेंट घेऊन येईन. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत म्हणजे जे बेबी प्लॅन करतायत ना, त्यांना सांगायचं आहे की जर तुम्ही बेबी प्लॅन करताय, तुमचा जॉब जर असा असेल, फ्लेक्झिबल असेल की तुम्ही घरून काम करू शकता किंवा बाळ झाल्यानंतर पण तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता, असा जर तुमचा जॉब असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उत्तम. पण जर असं नसेल तर बेबी प्लॅन करा तुम्ही, पण सोबतच ना काहीतरी चालू करा. म्हणजे तुम्हाला ज्याची आवड आहे, म्हणजे छोटासा बिझनेस म्हणा किंवा
यूट्यूब चॅनल म्हणा, तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही स्टार्ट करा. कारण मी खरंच सांगते, बाळ झाल्यानंतर जेव्हा आपल्याला आपलं करिअर सोडावं लागतं ना, ही खूप 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 जास्त डिप्रेसिंग गोष्ट आहे. मी हे सध्या रोज अनुभवते. म्हणजे इतका स्ट्रेस येतो आहे, म्हणजे खरं सांगते ऑनेस्टली घरात मला कशाची काहीही कमी नाही आहे. टचवूड सगळं व्यवस्थित आहे. खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. काही प्रॉब्लेम नाही आहे टचवूड. पण तरी पण ज्यांनी कायम काम केलं आहे ना, ज्यांनी आपलं करिअर बनवण्यासाठी नेहमी धडपड केली आहे आणि ते करिअर आपल्याला बाळ झाल्यावरती सोडावं लागतं ना, हे ह्यासारखी डिप्रेसिंग गोष्ट नाही आहे. कारण ऑफकोर्स नवरा आपल्याला सगळं आणून देतो आहे, आपल्याला काय हवं नको ते बघतो आहे, पण आपल्या हातात आपला आपला पैसा येत नाही आहे. हे खूप जास्त स्ट्रेसफुल आहे. आणि कितीही लोक म्हणले ना, पैशांनी सुख विकत घेता येत नाही, हे अगदीच 100% खरं पण नाही आहे आणि 100% खोटं पण नाही आहे. पैसा हा लागतोच. प्रत्येक माणसाला पैसा लागतो. आणि प्रत्येक मुलीने, माझं मत आहेच की प्रत्येक मुलीने हे इंडिपेंडेंट असलंच पाहिजे. मी हे नाही म्हणत की तिने घर चालवलं तरी तिचंच घर उत्तम, घर पण चालवा तुम्ही, पण ॲटलिस्ट मिनिमम गोष्ट जी तुम्ही करू शकता स्वतःसाठी, की तुम्ही स्वतःचा खर्च स्वतः उचललाच पाहिजे. आणि हे मी ना, माझं कॉलेज संपल्यापासून मी कधीच मम्मी पप्पांकडे 1 रुपये पण मागितलेला नाही आहे. जसं माझं कॉलेज संपलं आहे, मी प्रत्येक खर्च, फोन असो काय असो, मी माझं घेतलं. आणि आता अचानक असं झालं आहे ना, की मी घरी आणि मी काहीच करत नाही आहे. ह्यासारखी डिप्रेसिंग गोष्ट नाही आहे, मी खरंच सांगते. आणि ही माझी एकदम आतून कळकळीने मी सांगते. ज्या आया ट्राय करतात बेबीसाठी किंवा काय, तुम्ही तुमचं काहीतरी चालू करा. कारण बिझनेस पण असा नाही आहे की आज तुम्ही चालू केलं आणि उद्या ग्रोथ भेटली. काही एक्सेप्शनल केसेस असतात जेव्हा ज्या लोकांसोबत खरंच असं होतं, लकी वन्स, पण प्रत्येकासोबत हे होत नाही. यूट्यूबचं पण सेम आहे. आज केलं आणि उद्या तुमचे 10,000 सबस्क्रायबर झाले, 1 मिलियन सबस्क्रायबर झाले, असं होत नाही. खूप खूप रेअर केसेसमध्ये तसं होतं. त्यामुळे आत्तापासून चालू करा तुम्ही. म्हणजे हळूहळू तुम्हाला एक थोडे महिने गेले, वर्ष गेलं, एखादं वर्ष गेलं की तुम्ही स्टेबल व्हाल आणि तुमची इन्कम तुम्ही जनरेट कराल. आणि फक्त आयाच कशाला, आयांनी तर हे केलंच पाहिजे, मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते, पण प्रत्येक मुलीने हे केलं पाहिजे, प्रत्येक बाईने हे केलं पाहिजे. आणि आजकाल आपल्याकडे हा घर बसल्या प्लॅटफॉर्म आहे की आपण घर बसल्या आपली क्रिएटिव्हिटी जगाला दाखवू शकतो. आपण ह्यातून इन्कम जनरेट करू शकतो. आपली आवड, तुमची हॉबीज शेअर करू शकता, तुमची लाईफस्टाईल शेअर करू शकता. तर हे सगळे ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत आणि घर बसल्या आपण हे करू शकतो. तर माझं तर हे पर्सनली मत आहे की तुम्ही सगळ्यांनी हे चालू करा. हे म्हणजे मी हेच नाही, यूट्यूबच नाही बोलत आहे, काही तुम्हाला जे आवडतं ते चालू करा, पण करा. कारण मी ना आता ह्या फेजमधून जाते. मला रात्रभर झोप लागत नाही. मी हे सिम्पतीसाठी वगैरे बोलत नाही आहे, मी रिअल फॅक्ट सांगते. मला रात्रभर झोप लागत नाही आहे. आणि ज्या आया, नवीन आया आहेत किंवा ज्या आया आहेत बेसिकली, त्या रिलेट करतील माझ्यासोबत की मी काय बोलते. खूप जास्त डिप्रेसिंग आहे. त्यामुळे सांगते की चालू करा, तुमचं चॅनल चालू करा, तुमचा बिझनेस चालू करा, तुम्ही जॉब करा. तुम्हाला जसं म्हणजे वर्क फ्रॉम होम भेटू शकतं असा जॉब असेल तर उत्तम. काहीही करा, पण इंडिपेंडेंट व्हा. हे माझं खूप कळकळीने मी सांगते प्रत्येक मुलीला, प्रत्येक बाईला, प्रत्येक लेडीला की हे कराच यार प्लीज. आणि म्हणूनच मी पण हा चॅनल स्टार्ट केला आहे की आता बघूयात कशी ग्रोथ होते, काय होते. मी माझी जर्नी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर
ही जर्नी बघायची असेल, तुम्ही पण तेवढेच एक्सायटेड असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. येस, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला नेक्स्ट कुठला व्हिडिओ बघायला आवडेल, कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल, काही हॉल व्हिडिओ आवडेल का, की म्हणजे जसे की साडी कलेक्शन, इयरिंग्स कलेक्शन, असं काय आवडेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला नक्की काय बघायला आवडेल. थँक्यू.